कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे, आन्सर की पण आलेली आहे मित्रांनो. समजून घ्या. बऱ्याच लोकांना बरेच क्वेश्चन आहे की आम्ही लँग्वेजची तयारी करायला पाहिजे की समोरची गट क ची तयारी करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं इंग्लिश हा विषय खूप कठीण वाटतो. या सगळ्या प्रश्नाचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशची तयारी कशी करावी त्याच्यानंतर जर बघितलं तर इंग्लिशमध्ये 40+ क्वेश्चन कसे बरोबर येतील. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो 80+ मार्क मला कसे मिळतील याच्याबद्दल आपण सगळं आज डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारचे फ्रेम होतात सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुमच्या मनामध्ये जे भीती आहे की त्याच्यानंतर वेगवेगळे आपण व्हिडिओ बघत असतो की त्याच्यामध्ये खूप सारे असं इंग्लिशला भाऊ करून सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे की इंग्लिश खूप कठीण आहे, तुम्ही असं करा तसं करा. पण मित्रांनो तुम्हाला सांगेल की इंग्लिश एवढंही कठीण नाही की आपण त्याला स्किप करायला पाहिजे, त्याच्या समोर जाऊया. आता चेक जर केलं तर इंग्लिशची तयारी कशी करावी त्याच्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण बोलूया. पहिली गोष्ट तुम्हाला मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो की विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट आपला कसं येणार ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. समजून घ्या. जर आपण इंग्लिशची तयारी जर करत असाल त्याच्यानंतर जर बघितलं 40+ क्वेश्चन जर मला बरोबर आणायचं असेल किंवा 80+ मार्क मला जर आणायचं असेल तर मला काय करायला पाहिजे समजून घ्या. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की 1 तास आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर जर बघितलं या 1 तासामध्ये पहिला जो पेपर आहे, पहिला पेपर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की 50 क्वेश्चन कशावरती असणार आहे, 50 क्वेश्चन हे असणार आहे इंग्लिशवरती. त्याच्यानंतर जर बघितलं 50 क्वेश्चन तुम्हाला दिसतील कशावरती तर आपण म्हणू शकतो काय असेल तिथं मराठी. आपण पहिले काय करूया, या 50 क्वेश्चन बद्दल बोलणार आपण. कोणते ते इंग्लिशच्या बाबतीत समजून घ्या. जर बघितलं तर बरेच विद्यार्थी काय करतात ते समजून घ्या. इंग्लिश मध्ये मार्क्स का येत नाही याचं कारण पहिले समजून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यावर आपण काम करणार आहे. मित्रांनो इंग्लिशची तयारी जेव्हा तुम्ही करत असतात तर आपण मॅक्झिमम वेळेस ग्रामरवर काय करत असतो, भर देत असतो, तिथं एफर्ट्स घेत असतो. कशावर? ग्रामर. पण समजून घ्या मित्रांनो की व्होकॅब्युलरी पण तेवढीच महत्वाची आहे आणि कॉम्प्रिहेन्शन पण मित्रांनो तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग पुणे मुंबईचा रिझल्ट, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट काय येतो कारण की ते त्या वेळी तिथं अभ्यास करत असतात, सिलेबसला समोर ठेवून अभ्यास तिथं करत असतात. आता समजून घ्या समोरचा पॉईंट मला काय म्हणायचं याच्यातून. जर चेक केलं तर तुम्हाला दिलेलं आहे की हे सगळं आयोगाचं आपण म्हणू शकतो GR आहे किंवा आपण म्हणू शकतो तिथं सिलेबस आहे. पेपर पहिला आहे 200 गुण आहे म्हणजे 100 क्वेश्चन असणार आहे तिथं. त्याच्यानंतर जर बघितलं पेपर 2 ला पण 200 गुण आहेत, तिथं पण 100च क्वेश्चन आहे. पण 1 तासामध्ये ते सॉल्व्ह करायचं आहे. 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की 30 मिनिटं हे मला इंग्लिशसाठी मिळणार आहे, 30 मिनिटं मला परत कशासाठी मिळणार आहे, मराठीसाठी. पण 30 मिनिटामध्ये आपलं इंग्लिश वाचणं, त्याच्यानंतर सॉल्व्ह करणं आणि टिक करणं होतो का? ठीक आहे तर होतो. त्याच्यासाठी आपण ते चेक करूया कसं जायचं आहे, काय जायचं आहे. मित्रांनो समजून घ्या. इथं जर चेक केलं आपण तर इथं मला म्हणायचं आहे काय दिसतो इथं की मराठीसाठी 50 प्रश्न संख्या आहे, गुण 100 आहे. पण इथं दर्जा जर बघितलं तर 12वी आहे मराठीसाठी. त्याच्यानंतर समजून घ्या इंग्लिशसाठी जर बघितलं आपण इंग्रजी प्रश्न संख्या 50 आहे आणि त्याच्यानंतर जर आपण चेक केलं तर गुण हे 100 आहे. दर्जा जर बघितलं मित्रांनो पदवी आहे. पदवी आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही पदवीच्या बेसवरती तुम्हाला काय विचारणार आहे, क्वेश्चन विचारणार आहे. तर समजून घ्या इंग्लिशला तिथं वेटेज आहे. ठीक आहे. इंग्लिश पासून तुम्ही दूर पळून जाऊ शकता का? तर नाही. ठीक आहे की इंग्लिश हा असा विषय आहे कारण की मराठी पूर्ण महाराष्ट्र करणार आहे. पण इंग्लिश हा विषय असा आहे की तो किंग मेकर आहे. किंग कोण बनेल तिथं तो ठरवण्याचं काम करून करणार इंग्लिश विषय करणार. 1 तास आहे. ठीक आहे समजून घ्या. त्याच्यानंतर जर चेक जर केला तर मी फक्त आज पहिला पेपर बद्दल बोलत आहे किंवा मी म्हणणार तुम्हाला इंग्लिश बद्दल इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चेक करा काय दिलेलं आहे आपल्याला. इंग्रजी विषय दिलेला आहे. आणि मित्रांनो समजून घ्या आपण काय चुकी करतो ते चेक करून घ्या. कॉमन व्होकॅब्युलरी पहिलाच पॉइंट आयोगाने दिलेला की मी तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी विचारणार. आता व्होकॅब्युलरी मध्ये काय काय येतो ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. कोणती व्होकॅब्युलरी करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, ते लक्षात कसं ठेवायचं सगळं आपण या 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठंच जाऊ नका कारण की इथे जर बघितलं शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की मित्रांनो फायदा होईल मेन्सच्या दृष्टिकोनातून. कॉमन व्होकॅब्युलरी दिलेला आहे, इंग्रजीमधला पहिलाच पॉइंट दिलेला आहे. पण आपण व्होकॅब्युलरीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावर आयोगाचं वेटेज इथे वाढत चालत आहे. चेक करून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ग्रामर, फक्त इथं ग्रामर शब्द वापरलेला आहे आयोगाने. आणि त्याच्यानंतर जर बघितलं यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर काय मिनिंग्स आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज.
मित्रांनो समजून घ्या, ग्रामरमध्ये सगळंच काही आलेलं आहे. त्याच्यानंतर बघितलं इडियम्स अँड फ्रेजेस, वेगळं टॉपिक दिलेलं आहे, वेगळं म्हणजे व्होकॅब्युलरी पेक्षा वेगळं दिलेलं आहे काढून. तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की इडियम्स अँड फ्रेजेस वरती बऱ्याचपैकी तिथं क्वेश्चन मिळणार तुम्हाला. त्याच्यानंतर बघा कॉम्प्रेन्शन तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि कॉमन व्होकॅब्युलरी. आता ग्रामर मध्ये काय काय येतो ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. चेक करा बघा इथं काय दिलेलं आहे, मी चेक करा. समजून जर घेतला आपण मित्रांनो, समजून घ्या. पहिला मी हे 2 पार्ट वेगळं करतो. इथं जर बघितलं तर 3 पार्ट पण म्हणता येईल आपल्याला, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि तिथं जर बघितलं कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. बघा ग्रामर मध्ये तुम्हाला काय दिलेलं, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर, तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा बेसिक यायला पाहिजे तिथं, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं टेन्सेस तुम्हाला दिसत आहे. म्हणजे मला आता काय म्हणायचं, मी तुम्हाला त्या ग्रामर मध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर त्याचं जर बघितलं स्ट्रक्चर काय असणार आहे ते सगळं आपण इथं डिटेलमध्ये. पहिले काय असतो मित्रांनो की आपल्याकडं काय असायला पाहिजे, तर आपण कोणत्या वेळेने जात आहे तो मार्ग आपल्याला माहित असायला पाहिजे, तेव्हा आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोहोचू, ठीक आहे. समजून घ्या त्या ग्रामरमध्ये बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर असणार आहे. त्याच्यानंतर टेन्सेस असणार आहे, कंडिशनल सेंटेन्स पण दिसणार तुम्हाला. बघा याच्यानंतर जर बघितलं मूड जर बघितलं तर 2023च्या मेन्स मध्ये 2 प्रश्न इथं दिसत आहे. त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्सवर पण प्रश्न आहे, व्हॉइसवर पण प्रश्न आहे. व्हॉइस मध्ये जर बघितलं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यावर प्रश्न दिसत आहे. त्याच्यानंतर नाउन मध्ये जेंडर आणि नंबरवर पण प्रश्न आलेले आहे. त्याच्यानंतर बघा प्रोनोन वर जर बघितलं तर कंबाईन आपण म्हणू शकतो, किंवा आपण जर चेक जर केलं तर मेन्स 2023 याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रोनोनवर 2 प्रश्न त्याने विचारलेले आहे. मी सगळं तुम्हाला दाखवतो, समोर पेपर मी दाखवणारच आहे की कसं तयारी करायला पाहिजे, किंवा जो काही वर्ग आहे जो पूर्ण भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की इंग्लिशमध्ये खूप अवघड तुम्हाला पहाड चढायचा, आता असं काहीच नाही मित्रांनो. तुम्ही तिथे अँसर की पर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो अँसर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता. कसं आहे, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे, डिग्री आहे, वर्ब आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर वर्ब दिलेला आहे. वर्ब मध्ये जर बघितलं तर ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब वर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर बघा हा याचाच पार्ट आहे. मॉडल ऑक्झिलरीवर पण प्रश्न दिसत आहे, ऍडवर्ब आहे आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनवर पण मागच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आहे. कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन आहे, सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर जर बघितलं क्लॉजेसवर पण बऱ्याच पद्धतीचे प्रश्न दिसतात. त्याच्यानंतर चेक करा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे. आर्टिकलवर पण प्रश्न आलेले आहे. क्वेश्चन टॅग वरती पण मागच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न येताना दिसेल. म्हणजे इथं जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळ्या टॉपिक वरती आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे. मग आपण जे फक्त ग्रामर थोडंसंच पार्ट आहे बघा, काय आहे की कॉमन व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर जर बघितलं इडियम्स अँड फ्रेजेस आहे आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज आहे, एवढं तुम्हाला तिथे दिलेलं आहे. पण आतमध्ये जेव्हा मी प्रवेश करतो तर हे सगळे त्याच्यामध्ये दिसतात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यानंतर जर बघितलं अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्सवर पण इथं प्रश्न विचारताना दिसत आहे तो. त्याच्यानंतर चेक करा एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. पंक्च्युएशन वर आता बरेच आयोग काय करत आहे, भर तिथं देत आहे. तिथं जर बघितलं तर याच्यावर प्रश्न वाढत आहे. कशावर? पंक्च्युएशनवर. त्याच्यानंतर बघा फिगर ऑफ स्पीचवर प्रश्न नाहीये, बरेच कमी क्वेश्चन इथे दिसत आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा वर्ड फॉर्मेशन. त्याच्यानंतर जर बघितलं सेंटेन्स रिअरेंजमेंट. आता सेंटेन्स रिअरेंजमेंट जर बघितलं तर हे एसएससी, त्याच्यानंतर जर बघितलं बँकिंगचा जो आपण म्हणू शकतो वे आहे विचारण्याचा, तिथं प्रश्न बनताना दिसत आहे. किंवा आपण म्हणू शकतो तो जो पार्ट आहे आयोगाने काय केलेलं आहे, अडॉप्ट केलेलं आहे की त्या टाईपनी क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करत आहे. आता समजून जर घेतलं तर समोरचा पार्ट काय म्हणतो चेक करा. व्होकॅब्युलरी मध्ये बघा, व्होकॅब्युलरी मध्ये होमोनिम्स, त्याच्यानंतर होमोग्राफ्स, होमोफोन्स हे सगळं तिथे दिसत आहे. काय असतात ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती टाकलेलेच आहे की होमोनिम्स काय असते, होमोग्राफ्स काय असतो, होमोफोन्स काय आहे. त्याच्यानंतर बघा सिनोनिम, अँटोनिम. आता बरेच विद्यार्थी काय करत असतात, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे पाठ करत असतात. म्हणजे डझन भर किंवा आपण म्हणू शकतो 1000 2,000 सिनोनिम्स तिथं पाठ करत असतात, अँटोनिम्स तिथं पाठ करत आहेत. मित्रांनो याची गरज नाही आहे, कारण की आयोग त्या वेळेने विचारत नाहीये. मग इथं जर बघितलं ग्रामर जर बघितलं तर लिमिटेड तिथं ग्रामर आहे. किंवा व्होकॅब्युलरी जर बघितलं तर व्होकॅब्युलरी आयोगाला अंदाज नाही की तो कुठपर्यंत जाऊ शकतो, बरोबर आहे. म्हणजे इथं असं म्हणायचं मला की व्होकॅब्युलरीवर वारंवार आयोग काय करत आहे, त्याचं वेटेज वाढवत आहे. तर आपल्याला व्होकॅब्युलरीवर लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा होमोग्राफ तुम्हाला मी सांगितलं. इडियम्स अँड फ्रेजेस हे तर स्पेशल आयोगाने तिथं पॉईंट दिलेला आहे की इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर काय मिनिंग्स हे विचारण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर जर बघा प्रोवर्ब काय असतो, वन वर्ड सबस्टिट्यूट काय असतो, फ्रेझल वर्ब काय, स्पेलिंग काय, आणि तिथं जर बघितलं
तर आपण म्हणू शकतो की ह्या सगळ्या पॉईंटवरती आयोग तिथं प्रश्न विचारत आहे, तर आपल्याला पण त्या वेळी तिथं जायचं आहे. आता मित्रांनो समजून घ्या. आता जर बघितलं तर आपण काय करतोय, इंग्लिश ग्रामरची एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवलची इथं बॅच आणत आहे मी आपल्या ऍपवरती. म्हणजे नायक अकॅडमीचा जो ऍप आहे प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाणार, तो ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये पहिला तुम्हाला पाठ दिसत आहे की 10 तारीखपासून 10 फेब्रुवारीपासून ही बॅच लॉन्च होत आहे मित्रांनो इंग्लिश ग्रामर, आणि ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये आहे. आता मला या बॅच बद्दल का म्हणायचं आहे तुम्हाला, म्हणजे का बोलायचं, तुम्ही ही बॅच का घ्यावं, बरोबर आहे. पहिली गोष्ट मेन्स आहे समोर, याच्यामध्ये मला मार्क्स काढायचे आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं 80+ मला मार्क काढायचे. 80+ मार्क मला कधी मिळतील, जर मी व्यवस्थित ग्रामर तिथं केलं, जर मी व्यवस्थित व्होकॅब्युलरी केलेली आहे, जर मी तिथं व्यवस्थित कॉम्प्रिहेन्शन सोडवलं आहे, तर मला 80+ तिथं मार्क्स जाणार आहे. आता बरेच विद्यार्थी जर बघितलं ना, तर आपण म्हणू शकतो 60-70च्या घरामध्ये तिथं खेळणार आहे, पुरी जनता तिथं असणार आहे मित्रांनो. पण जो टॉपर आहे तो 80+ तिथं मार्क घेण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला असतो, बरोबर आहे. 80+ मार्क तिथं असणार म्हणजे असणार. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी समजून घ्या की या बॅचमध्ये काय आहे. तर इथं जर बघितलं बेसिक टू ऍडव्हान्स बॅच आहे. ही बॅच जर बघितलं जवळपास 1 वर्ष तुम्ही ती बॅच बघू शकता. त्याच्यानंतर जर बघितलं वॉच टाइम अनलिमिटेड आहे, कितीदा तुम्ही तो व्हिडिओ जे आहे समजा पाहू शकता. आता जर समजून जर घेतलं तर मला याच्यातून काय सांगायचं आहे की या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, कसं ही बॅच रन करणार आहे मी. जर बघितलं तर बघा, एक तुम्हाला टॉपिक दाखवतो मी की समजा आपण कसं तिथं जाणार आहे. हा टॉपिक आहे, टॉपिक नाव आहे टेन्स. जर बघितलं टेन्स आहे, टेन्स टॉपिक शिकवत असताना मी काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांचा विचार करून, म्हणजे विद्यार्थ्यांना कसं सोपं जाईल, म्हणजे त्याच्यामध्ये पीपीटी काय असणार आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर पिक्चरच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला कसं सोपं करता येईल हे इथं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम बेसिक लेवल पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत. म्हणजे जर बघितलं तर आयोगाचे पण आपण इथं काय केलेलं आहे, क्वेश्चन इथं काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे, कारण की त्या टॉपिक वरती आयोगाने पण बरेच तिथं क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला दिसत आहे की जर चेक जर केलं तर व्होकॅब्युलरीवर काय काम केलेलं आहे, तर व्होकॅब्युलरी बघा, इडियम्स अँड फ्रेजेस तुम्हाला दिसत आहे तर पिक्चरच्या स्वरूपामध्ये. कारण की काय होतं मित्रांनो की आपण वाचत असताना तो जो पार्ट आहे बऱ्याच वेळ विसरून जातो, पण एखादा जर पिक्चर आपण जर बघितलं तर तो आपल्या माइंडमध्ये चिरकाळासाठी तिथं राहतो. म्हणून आपण काय केलेलं की सगळे जे व्होकॅब्युलरी आहे, सगळा जो व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे तो पिक्चरच्या स्वरूपामध्ये, इमेजच्या स्वरूपामध्ये मी तिथं काय केलेलं सेट केलेलं, कारण की त्याच्यामध्ये एक स्टोरी पण लावलेली आहे की हे असंच का आणि हे असंच का लक्षात ठेवायचं, आणि त्याच्यामागे काहीतरी स्टोरी असेल. मग इथं जर बघितलं तर तो जो पॉईंट आहे तुम्ही कधीच विसरणार नाही, आणि एक्झामच्या ओरिएंटेड हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे. आता इथं जर बघितलं या वेने ही बॅच तिथं रन होणार आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर एखादं जर आपण समजा बघा, हे तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा जर पॉईंट जर बघितला आपण, हा जर पॉईंट जर बघितला तर आयोगाने इथं प्रश्न विचारला होता, ठीक आहे, हँग टुगेदर किंवा होल्ड वॉटर, बरोबर आहे. हँग टुगेदर आणि होल्ड वॉटर तिथं प्रश्न विचारताना आयोग दिसत आहे. मग हँग टुगेदर काय, होल्ड वॉटर काय, हे कसं सॉल्व्ह करायचं किंवा आपण कसं लक्षात ठेवू शकतो हे इथं पिक्चरच्या स्वरूपामध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे इडियम्स अँड फ्रेजेस आणि त्याचं मिनिंग आहे. आपण जर समोर जर समजून जर घेतलं, अजून मी याच्यावर काय म्हणजे आपण म्हणू शकतो वर्क केलेलं आहे, तर समोर समजून घ्या काय दिलेलं आहे. इथं मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काय आहे ती गोष्ट चेक करून घ्या. जर बघितलं तर मी कंबाईन आपण म्हणू शकतो ग्रुप बी मेन्स 2023चा पेपर हा तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तर हा पेपर मी तुम्हाला पहिले दाखवतो की कसा आहे काय आहे, म्हणजे सगळंच काही दाखवणार नाही, फक्त छोट्या खाणी कमी मिनिटामध्ये तिथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, जे काही युट्यूबवर व्हिडिओ येत आहे किंवा समजा जे काही मार्केटिंग चालू आहे की इंग्लिश हा विषय खूप कठीण आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये मार्क येत नाही, मग मी तुम्हाला दाखवेल की याच्यामध्ये की कसं सोपं आहे आणि काय आपण याच्यावर वर्क करू शकतो. बघा मित्रांनो, 51 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसेल इथं. बघा 51 नंबरचा क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला, आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर चेक जर केलं, आता जर आपण जर चेक केलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर कॉलन हा वर्ड जो आहे समजा अंडरलाईन करून दिलेला आणि त्याचं तुम्हाला मिनिंग विचारलेलं आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. या टाईपचे तुम्हाला प्रश्न दिसेल. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय दिले, ऍट अ लॉगर हेड ही एक इडियम दिलेली आहे. ऍट अ लॉगर हेड ही एक इडियम दिलेली आहे, आणि त्याचं तुम्हाला काय विचारलं त्याने, त्याचं मिनिंग विचारलेलं आहे. एकदम सिंपल आहे. मग मी परत तुम्हाला सांगतो की ऍट अ लॉगर हेड म्हणजे काय, की जेव्हा समजा
आपण जर बघितलं लॉगर आहे आणि ते जे हेड आहे समजा ते लॉगर झालेले आहे, एकमेकांमध्ये गुंतलेले आहे, तर याचा अर्थ 100% तिथं काय चालू आहे, भांडण चालू आहे, किंवा आपण म्हणू शकतो ती गोष्ट कॉरलमध्ये आहे. मग इथं जर बघितलं तर कॉरलिंग विथ असं आपण म्हणू शकतो, याचा आन्सर कॉरलिंग विथ येणार आहे. पण हे सगळं मी त्या पीपीटी मध्ये सेट केलेलं आहे, म्हणजे ते पिक्चरच्या स्वरूपामध्ये हे सगळं तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे, सुटणार आहे, आणि तुम्ही तिथं खुश असणार की हा ते जमलं, मी जे समजा त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे इंग्लिशसाठी ते मला जमलं, ते तुम्हाला तिथं दाखवायचं आहे. कारण की तुम्ही भरमसाठ अभ्यास करता आणि तिथं शेवटी काय होतं मित्रांनो, की जेव्हा आपण एक्झाम मध्ये जातो तर इंग्लिशचे फक्त तुक्के मारून येतो. तुक्के मारून चालणार नाही, कारण की इथं जर बघितलं 40+ जर तुम्हाला क्वेश्चन तिथं अटेम्प्ट करायचं असेल, ते करेक्ट जर आणायचं असेल तर तुम्हाला या वेने तिथं जावं लागणार. पहिली गोष्ट जर बघितलं टॉपिक घ्यावं लागणार, टॉपिक वाचल्याच्या नंतर त्याच्यानंतर PYQ बघावं लागणार, परत त्याच्यावर त्या टॉपिकवर टेस्ट तिथं सॉल्व्ह करावं लागणार. हे सगळं मी या बॅचमध्ये, या ऑनलाईन बॅचमध्ये काय करत आहे, कव्हर करत आहे, जे येणाऱ्या 10 फेब्रुवारी पासून ही बॅच काय करत आहे, लॉन्च होणार आहे, जी आपले समोरचे 1-1.5 महिने तिथं रन असणार आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं बघा याच्यामध्ये काय दिसतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर काहीतरी अंडरलाईन करून तुम्हाला वर्ड दिलेले आहे, त्याचं तुम्हाला तो मिनिंग विचारत आहे. परत जर बघितलं तर आता हा नवीन पॅटर्न आहे आयोगाचा, की वर्ड बघा कोर्स दिलेला आहे, मग 2 कोर्स आहे तर याच्यामधला मिनिंग काय होतो तो तिथे विचारण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की टाइम तुमचं काय करत आहे, कंझ्युम करण्याचा प्रयत्न करत आहे आयोग. म्हणजे आहे तो प्रश्न सोपा, पण तिथं टाइम आपण म्हणू शकतो वेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तो तुमचा, तर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस हमखास इथं करावं लागणार. आता बघा आपण जेव्हा कंबाईन प्रीची जेव्हा एक्झाम असते तर बरेच टेस्ट सिरीज तिथं लावत असतो आहे की वेगवेगळ्या अकॅडमीच्या, पण मेन्सच्या वेळेस आपण असं करत असताना दिसत नाही. का बरं असं? कारण की तुम्हाला वाटतं की ठीक आहे मेन्स आहे काय आहे, एकदम लाईटली घेतो. लाईटली घेऊ नका मित्रांनो, कारण एक एक्झाम जर गेली तर परत तो प्री मेन्सचा सायकल तुमचा तो चालू असणार आहे. चेक करा समोर काय दिलेलं आहे, परत मी तुम्हाला सांगेल की इथं जर बघितलं पंक्च्युएशन वरती तिथं प्रश्न विचारलेला आहे, किंवा आपण म्हणू शकतो तो जर प्रश्न जर बघितला पंक्च्युएशन वरती तर आहे, पण त्याच्यामध्ये जर बघितलं तर नॅरेशनवर पण तिथं मिक्स होताना दिसत आहे. ठीक आहे, चेक करून घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं आता बघा निगेटिव्ह सेंटेन्स, मी तुम्हाला म्हटलं की निगेटिव्ह सेंटेन्स वरती पण तो प्रश्न विचारत आहे. त्याच्यानंतर बघा इथं जर बघितलं तर चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. आता बघा व्हॉइस, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस काय असते, कसं ओळखायचं, एकदम म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही इंग्लिशमध्ये दगड जरी असेल दगड तरी आपल्याला चालतो, फक्त त्यांनी जर व्यवस्थित म्हणजे पहिला व्हिडिओ पासून शेवटच्या व्हिडिओ पर्यंत जर बघितलं ना तर 100% तिथे जर बघितलं तर 40+ क्वेश्चन तुमचे करेक्ट येणार मित्रांनो. कारण की आपण तो सिलेबस किंवा त्या आयोगाचा नस धरून तो सिलेबस व्यवस्थित सेट केलेला आहे, तर तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं आहे. मी तर वर्क केलेलं आहे, तुम्हाला जास्त तिथं एफर्ट घेण्याची गरज नाही, कारण की मी बऱ्याच पुस्तकांमध्ये हे सगळं डाटा कलेक्ट करून हा जो डाटा आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मग तुम्ही बरेच म्हणता की सर याच्यामध्ये होकॅब येत आहे, त्याच्यामधून होकॅब येत आहे, आम्ही कोणकोणते पुस्तक वाचायचे, बरेच मला कमेंट्स येतात. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, कारण की हे जे सगळं काम आहे मी ऑलरेडी केलेलं आहे, तुमच्यापर्यंत हे आता डाटा देण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं काय दिलेलं आहे समजून घ्या. डिस्ट्रॉय हे वर्ड दिलेले आहे, तो नाउन फॉर्म जे आहे समजा तर त्याचा करेक्ट नाउन फॉर्म तिथं विचारलेला आपल्याला. म्हणजे नाउन वरती तुम्ही जे समजा कलेक्टिव्ह नाउन, त्याच्यानंतर प्रॉपर नाउन, त्याच्यानंतर जे काही तुम्ही वाचत असता तिथं एकदम ट्रॅडिशनल वेने, पण तिथं प्रश्न बनताना दिसतच नाही. आता नवीन प्रश्न जर बघितला नाउन फॉर्म, तो करेक्ट नाउन फॉर्म विचारत आहे कशाचा, तर डिस्ट्रॉयचा. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं तिथं की कसं आयोग विचारत आहे, आपण कोणत्या वेने तिथं जायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं ना बघा इथं 1 वर्ड विचारत आहे. 1 वर्ड म्हणजे अनेक तुम्हाला वर्ड दिलेले आहे, त्याचं एकच मिनिंग निघणारा वर्ड तुम्हाला विचारत आहे, तर हे पण आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर बघितलं रन हे वर्ड दिसतो, त्याचं अनेक मिनिंग दिसतात, बरोबर आहे. रन म्हणजे धावणे पण होते, रन म्हणजे ही गोष्ट समोर मी रन करत आहे, हे सगळ्या गोष्टी दिसतात, हे पण आपल्याला प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर बघा इथं काय दिलेलं आहे, प्रिपोजिशन इन, ऍट, फॉर आणि टू दिलेलं आहे. तर कन्सर्टच्या नंतर ठीक आहे इन येतो, ऍट येतो, फॉर येतो, टू येतो, याचं मिनिंग काय होतं, वेगवेगळे मिनिंग निघतात. आता सगळंच तिथं करेक्ट आहे, इन पण, ऍट पण, फॉर पण, टू पण, हे सगळंच तिथं करेक्ट आहे प्रिपोजिशन. पण इन जर घेतलं तर त्याचं मिनिंग काय होणार, ऍट घेतलं तर त्याचं मिनिंग काय होणार, तर त्या सेंटेन्सची तो रिलेटेड मिनिंग यायला पाहिजे. याच्यासाठी फ्रेझल वर्ब वरती किंवा आपण म्हणू शकतो की प्रिपोजिशन वरती कमांड असायला पाहिजे, बरोबर आहे. इन म्हणजे च्या, तर ऑन म्हणजे च्यावर, हे असं चालणार नाही मित्रांनो, कारण की ते दिवस गेलेले आहे, फक्त आठवणी राहिलेले आहे. आता समजून घ्या आपण समोर काय म्हणतो. आता बघा
त्याने परत आपल्याला अंडरलाईन करून एक पार्ट दिलेला आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो आपल्याला काय विचारत आहे, तो आपल्याला फ्रेज विचारत आहे की ही ऍडवर्ब फ्रेज आहे का, नाउन फ्रेज आहे का, त्याच्यानंतर बघितलं ऍडजेक्टिव्ह फ्रेज आहे का, तो पॉइंट काय विचारत आहे, त्याचा भर कशावर आहे हे समजून घ्या. आणि इथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की 50-50% मध्ये म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो 40-50% मध्ये जर बघितलं 40% तिथं व्होकॅब्युलरीवरती आहे प्रश्न, त्याच्यानंतर 50% आपण म्हणू शकतो ग्रॅमरवर आहे आणि 10% जर बघितलं कॉम्प्रेशन आपण त्याला म्हणू शकतो वेटेज आहे म्हणून. ठीक आहे, कारण की 5 क्वेश्चन तिथं दिसत असतात. तर जर चेक जर केलं तर आपण त्या वेने तिथं गेलो पाहिजे असं मला याच्यातून वाटते. त्याच्यानंतर बघा आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, म्हणजे करेक्ट सेंटेन्स तुम्हाला तिथं विचारत आहे, म्हणजे त्याचं क्वेश्चन सेट करण्याचं माइंड बघा, त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावर वर्क करायचं आहे. त्यानंतर जर बघितलं इथं पॅसेज दिसणार, एक पॅसेज आहे. आता जर बघितलं ना बरेच विद्यार्थी ग्रामर करणार, व्होकॅब्युलरी पण करणार, पण कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज तिथं करणार नाही. मग ते काय गरज आहे सर? मग आम्ही तर केलेलं आहे 10वी 12वी मध्ये पॅसेज सोडवलेले आहे. पण मित्रांनो किती तुम्ही समजा आता क्रिकेटचा गॉड देव कोणाला म्हणतात, सचिन तेंडुलकरला जरी म्हणत असाल, पण त्यांना जरी समजा एखाद्या मॅच मध्ये खेळायचं असेल तर त्यांना नेटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करावं लागते, बरोबर आहे. मग तुम्हाला पण मित्रांनो तसंच करावं लागणार. जर तुम्हाला मार्क्स जर तिथं 80+ मार्क्स जर आणायचे असेल ना तर 100% तुम्हाला कॉम्प्रेन्शनवर पण तिथं प्रॅक्टिस करावं लागणार. मी काय केलं ना या बॅचमध्ये की कॉम्प्रेन्शन पण तिथे ऍड केलेलं आहे की कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, म्हणजे कोणत्या वेने तिथं आपण विचार करायला पाहिजे, पहिले कॉम्प्रेन्शन वाचायचं की पहिले क्वेश्चन वाचायचं, हे सगळं स्ट्रॅटेजी मी तुम्हाला तिथं या ऍपवरती या आपल्या कोर्समध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर चेक करा, याच्यामध्ये 4-5 क्वेश्चन दिसतील तुम्हाला. समोर जर बघितलं तर समोर बघा काय दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथं जर चेक जर केलं तर आपण वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला हे सेंटेन्स दिलेलं आहे, त्याचा करेक्ट जर बघितलं याच्यासाठी एक वर्ड विचारलेला आहे की याच्यामध्ये जर बघितलं तर करेक्ट काय यायला पाहिजे, म्हणजे परत तो कशावर विचारत आहे, वन वर्ड वर विचारत आहे. इथे जर बघितलं तर कशावर विचारत आहे, पहिला तुम्हाला द लॉगर हेड्स, मग तो कशावर होता, इडियम्स अँड फ्रेजेस. म्हणजे बरेच क्वेश्चन तो व्होकॅब्युलरी सेट करत आहे मित्रांनो. तर आपण त्याचा माइंड चेक करून घ्या बा. त्याच्यानंतर जर चेक केलं तर इथं काय दिलेलं आहे, तर इथं फिल इन द ब्लँक्स, बरोबर की, म्हणजे इथं ब्लँक भरायचं आहे तुम्हाला. इथं जर चेक केलं तर फिल करायचं आहे तिथं काय आहे तिथं. म्हणजे इथं जर बघितलं तर जरी आपण एकदम साधा विचार जरी करत असेल ना तरी तो त्यावेळी प्रश्न विचारत नाही जसं आपण विचार करत आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की एवढे क्वेश्चन कसे काय कठीण येतात, मग आयोग आमचा काही विचार करत नाही. तुम्ही जो विचार करत आहे तो तुमच्यापुरते मर्यादित आहे, पण आयोग जो विचार करत आहे हे तुम्हाला विचार करावा लागणार आहे तिथं. कारण की आयोग कोणत्या विचाराने तिथे प्रश्न सेट करत आहे हे आपल्याला विचार घेऊन समोर चालावं लागणार आहे. बघा तुम्हाला मी परत सांगितलं तर तिथं सफिक्स काय असतो, त्याच्यानंतर प्रिफिक्स काय असतो, याच्यावरती आयोग प्रश्न विचारत आहे. म्हणजे कोणताच पॉईंट तिथं सोडत आहे का तो नाही. मी 2023चा पेपर इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मला, कारण की याच्यामध्ये जर चेक जर केलं तर बरेच लोक तिथं राज्यसेवाचे पण क्वेश्चन त्याच्यामध्ये ऍड करत आहे आणि इंग्लिशला एकदम बाहू करण्याचा प्रयत्न करत आहे की इंग्लिश एवढं कठीण आहे तसं आहे. मी तुम्हाला काय करत आहे की कंबाईन बीचाच तिथं पेपर दाखवण्याचा प्रयत्न करत की याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले. बघा समोरचा पॉईंट काय दिलेला, आर्टिकल जर बघितलं तर तुम्हाला इथं आर्टिकलवर प्रश्न विचारताना दिसत आहे तो. त्यानंतर जर चेक जर केलं तर इथं तुम्हाला 2 पार्ट मध्ये ए आणि बी मध्ये तुम्हाला दिलेला आहे आणि तिथं मॅच करायचं आपल्याला. म्हणजे आता इथं जर बघितलं जोड्या लावामध्ये तिथं प्रश्न, म्हणजे याच्यामध्ये काय होणार तुमचा टाइम कंझ्युम होणार, म्हणजे जास्ती तुम्हाला काय लागेल तिथं वेळ लागेल. ठीक आहे, हे आपल्याला इथं चेक करायचं आहे कसं सॉल्व्ह होईल ते. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक दिलेलं आहे. इथं जर बघितलं तर बॉईल आणि बॉइलिंग याच्यामधला फरक तुम्हाला विचारलेला आहे, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब याच्यावरती तिथं प्रश्न विचारते. तुम्हाला मी जेव्हा सिलेबस दाखवला की आपण कोणत्या सिलेबसनी तिथे शिकणार आहे, मग त्याच्यामध्ये वर्ब होता. वर्ब मध्ये जर बघितलं ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब हा मी स्पेशल मेन्शन केलेला आहे. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब जर प्रश्न विचारत असेल तर आपल्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब करावंच लागणार. तुम्ही फक्त वर्ब करून चालणार का तिथं नाही, कारण की आयोग जर तिथपर्यंत पोहोचला असेल तर आपल्याला त्याच्या समोर एक पाऊल तिथं ठेवावं लागणार आहे. तेव्हाच मित्रांनो 80+ तुम्हाला मार्क मिळणार. ठीक आहे, जर समजून जर चेक केलं समोर बघा. आता बघा याच्यामध्ये इन, ऑफ, टू, फॉर हे काय आहे, तर हे प्रिपोजिशन आहे, बरोबर. प्रिपोजिशन कुठं वापरल्या जाते, कसं वापरल्या जाते ते इथं चेक करण्याचा प्रयत्न करूया. बघा द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर. आता हा जर बघितला हा प्रोनाउनचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे परत जर बघितलं प्रोनाउन हिज घ्यायचं काय, हर घ्यायचं काय, देअर घ्यायचं काय, इट्स घ्यायचं. इथं जर बघितलं तर ऍज इट इज क्वेश्चन इथं येताना दिसत आहे की द स्मॉल चाइल्ड आहे की ना वॉज क्राईंग फॉर इट्स काय मदर.
बरोबर आहे की नाही? मग इथं जर चेक जर केलं इट्स का येणार, देर का नाही आलं, हर का नाही आलं, हिच का नाही आलं, हे बेसिकच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न कराय, कारण की तिथं जर बघितलं ना तर बेसिकचे लेक्चर तर व्हिडिओमध्ये आहेच आपलं, आणि त्या बेसिकच्या लेक्चरमध्ये मी हा कन्सेप्ट इथं क्लिअर करून दिलेला आहे की का आलेला आहे तो इट्सच. बरोबर आहे की नाही? ते समजून घ्या पहिले मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं की मूड टॉपिकला तुम्ही जर बघितलं ना तर मूड मध्ये घेत नाही, कारण की इथं जर चेक जर केलं तर मूड या टॉपिकवरती 2-2 क्वेश्चन विचारत येतो. इथं जर बघितलं इंडिकेटिव्ह मूड आहे का, ठीक आहे, इम्पेरेटिव्ह मूड आहे का, सब्जंक्टिव्ह मूड आहे का, एकदम सिंपल टॉपिक आहे, 15 मिनिटाचा टॉपिक आहे, पण या टॉपिकवर तर आयोगाने मागच्या वेळेस जर बघितलं तर 2 प्रश्न विचारले. म्हणजे आयोग कोणत्या वेळी जात आहे, आपण कोणत्या वेळी जाते, आपल्याला पण आयोगाच्याच वेळी तिथं जायचं आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परत जर समजून जर घेतलं, आता हा सेंटेन्स जर बघितला 81 नंबरचा, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, आयोगाने सगळं क्वेश्चन तिथं म्हणजे सगळ्या कन्सेप्ट मिक्स केलेले आहे. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स पण तो टाकतो, त्याच्यानंतर जर बघितलं इन्व्हर्जन वाला सेंटेन्स पण टाकलेला आहे, परत तो कंडिशन सेंटेन्स टाकत आहे. म्हणजे आपल्याला असं समजून घ्यायचं आहे की आयोग जर बऱ्याच कन्सेप्ट एकाच क्वेश्चन मध्ये मिक्स करत आहे, तर आपण पण टेस्ट सॉल्व्ह करत असताना तर अशाच प्रकारची टेस्ट सॉल्व्ह करायची जे आयोग तसं विचारते. मी तसं टेस्ट पण इथं आणण्याचा प्रयत्न करत आहे, टेस्ट सिरीज पण आपण तिथं लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे की कशा प्रकारच्या तिथं टेस्ट असायला पाहिजे, किंवा आपण म्हणू शकतो आयोगाच्या धर्तीवर त्या टेस्ट तुम्हाला तिथं दिसतील. ठीक आहे, हे तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे. बघा, मायसेल्फ जर बघितलं, इथं मायसेल्फ त्यानं काय विचारलं, परत तिथं प्रोनोन विचारला. आता प्रोनोनचे टाईप आहे, मग रिलेटिव्ह प्रोनोन आहे का, रिफ्लेक्सिव्ह आहे का, एम्पॅटिक आहे की पर्सनल प्रोनोन आहे. तर इथं जर बघितलं तर या वेनी तुम्हाला तिथं क्वेश्चन चेक करायचा आहे. तर ही जे बॅच आहे मित्रांनो, जे आपली येणार आहे 10 फेब्रुवारी पासून ही बॅच येणार आहे. ही बॅच आपल्या नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती किंवा आपण ऍपवरती म्हणू शकतो ती असणार आहे. आणि या बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, त्याच्यामध्ये 3 पॉईंट कव्हर करणार आहे. ग्रामर पण म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स, त्याच्यानंतर जर बघितलं तर व्होकॅब्युलरी, आणि त्याच्यानंतर जर बघितलं कॉम्प्रेशन. हे तिन्ही पॉईंट मी त्याच्यामध्ये काय करत आहे, कव्हर करत आहे. आणि ही बॅच तुम्हाला समोरच्या पेपरसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. आता शेवटी जर बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज आलेला आहे की सर आम्ही काय करायचं, की 45 मार्क आहे, कोणाला 50 मार्क आहे, कोणी आपण म्हणू शकतो 55+ आहे. याच्यामध्ये समजून घ्या, मी तुम्हाला 2 मिनिटं बोललेले याच्यावर, की जे समजा तळात मळत आहे, म्हणजे 50-50, म्हणजे आपल्याला वाटतो की बरेच तुम्ही जर प्रेडिकेशन काढला तिथं की 50-50 वाटत आहे सर, आम्ही आतमध्ये असू शकतो आणि इन असू शकतो किंवा आउट होऊ शकतो. मग या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर या कंडिशनमध्ये तुम्हाला दोन्ही याचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही याचा अभ्यास करायचा आहे म्हणजे काय आहे सर, तर मी म्हणेल तुम्हाला की मेन्सचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला कशाचा, ग्रुप बी मेन्सचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर जो जीएसचा पेपर आहे तो 100% तुम्ही या जीएसचा जर अभ्यास जर करत असेल तर 80% भाग हा सेम आहे प्रिलिम्स कंबाईन सीचा. मग तुम्ही जर याचा जर 100% अभ्यास जर करत असाल ना, 100% 80% तुम्ही कंबाईन सी हे पास होणार म्हणजे होणार. मी इथे लिहून देतो. तुम्ही जर याचं जर मेन्सचं जर फुल 100% अभ्यास जर करत असाल तर. आणि मी म्हणेल तुम्हाला त्याच्यासोबत सोबत एक विषय किंवा 2 विषय जे समजा लँग्वेजचे दिलेले आहेत, थोडं अभ्यास करणं चालू करून द्या, किंवा एखादी बॅच जॉईन करून घ्या, ज्याच्यामुळे काय होईल, तुम्ही तेवढं व्हिडिओ जरी पाहिलं तरी तुम्हाला समोर जर तुम्ही जर कट ऑफच्या आतमध्ये असाल तर 100% तुम्हाला फायदा होणार. पण तुम्ही तिथं समजा अभ्यास केला नाही, फक्त प्रिलिम्सचा अभ्यास केला आणि तुमचा जर तेव्हा रिझल्ट आला मित्रांनो, तर खूप मोठा नुकसान होणार आपला. हे कशासाठी झालेलं आहे की जे 50-50 मध्ये आहे, कारण की त्यांनी मला असं वाटते की 100% तुम्ही कशाची तयारी करायला पाहिजे, मेन्सची तिथं तयारी करायला पाहिजे. पण मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त दुसरा पेपर आणि पहिल्या पेपरवर आपण म्हणू शकतो, जर तुम्ही 75% तिथं वेळ कोणाला देत असाल पेपर 2ला, तर 25% तरी वेळ द्या कशाला, पेपर 1ला म्हणजे लँग्वेजला. तुम्ही 50% देत आहे तिथं, याचा अर्थ तुम्ही प्रिलिम्सचा पण अभ्यास करत आहे. असं डोक्यामध्ये ठेवू नका की मी फक्त मेन्सचा अभ्यास करत आहे. तुम्ही जीएसचा अभ्यास करत आहे, याचा अर्थ तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करत आहे. कशाचं, कंबाईन सीचं. आता बोलूया कशाबद्दल, की जे समजा आपण म्हणू शकतो 45च्या दरम्यान आहे, 45 आणि 48 आणि 45 खाली जे आहे त्यांच्याबद्दल बोलूया. त्यांच्यासाठी मी सांगेल की 100% आता तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करा, कंबाईन सीचा अभ्यास करा. तुमच्या हातातून बाण गेलेली आहे आणि तिथं जर बघितलं तर आपल्याला जरी कमी मार्क्स आलेले तर जोरानं समोर लगेच एका महिन्याच्या नंतर कंबाईन सी आहे, त्याची फुल तयारी करा मित्रांनो. म्हणजे 45 किंवा 48 किंवा 40 मार्क कमी नाहीये, खूप जास्त मार्क आहे ते, पण थोडं बुश करा आपल्या अभ्यासाला. ठीक आहे, हे झालं कशासाठी, की जे 40 ते 45 48 दरम्यान आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. जे 55+ आहे,
55 काय रे प्लस आहे, तर त्यांनी तर तोडून द्या तो पेपर, फाडून टाका, बरोबर की नाही. म्हणजे असं म्हणायचं मला की याच्यातून की अभिनय तो कभी नाही, या वेळेने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. रात्रंदिवस एक करा मित्रांनो, कारण की ही जी वेळ आहे ही खूप महत्वाची वेळ आहे. याच्यामध्ये जर समजून जर घेतला, जर तुम्हाला 55 प्लस मार्क जर असेल तर तुम्ही 200% आपण म्हणू शकतो मेसची तयारी करा आणि 200% तिथं अभ्यास करा. 100% नाही, 200% अभ्यास करा. पूर्ण आपलं मन तन धन सगळं लावून द्या तिथं. ठीक आहे. तर हे झालं आपण स्ट्रॅटेजीच्या बाबतीत बोललो. कशाच्या बाबतीत की आपण की काय करायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर स्कोर जर आणायचा असेल तर मित्रांनो 100% ही बॅच जॉईन करा. तुम्हाला 100% याचा काय होणार, फायदा होणार. ठीक आहे. इथं आपण थांबूया. बाकी जर तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका की सर मला ही अडचण आहे. आपण 100% त्या वेळी तिथे प्रयत्न करू किंवा त्या वेळी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. इथं थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.